मुंबईचे किनारे प्लास्टिकच्या विळख्यात, कोट्यवधींचा खर्च करून सुद्धा परिस्थिती जैसे थे। जुहू चौपाटीवरील विदारक दृश्य लोकशाही मराठीवर। मुंबईमध्ये झाडं कोसळण्याच्या घटनेवरनं गार्डन सुपरिटेंडंट जितेंद्र परदेशींचा लोकशाही मराठीनं मुद्दा लावून धरताच मनसे सुद्धा या मुद्द्यावर आक्रमक। गार्डन सुपरिटेंडंट जितेंद्र परदेशी नुसते बसून राज्याला बदनाम करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना सरळ करा, संदीप देशपांडेंची मागणी। ठाण्यामध्ये बॅनर पडून एक मुलगी जखमी। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात असंख्य बॅनर्स। पालिका आयुक्त ठोस कारवाईचे आदेश कधी देणार? बॅनर कोसळून बळी गेल्यावर पालिकेला जाग येणार का? लोकशाहीचा सवाल। मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आता पवारांनाही टाकलं मागे। 12 जुलै 2026 पर्यंत फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून एकूण 2430 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण। हिंदूंनी जागं राहिलं पाहिजे, उद्धव ठाकरेंची साथ तर उद्धव ठाकरेंची उलेमा बचाव टोळी। नरेश मस्केंचा हल्ला बोल। हिंदुत्वावर आरोप करणं चुकीचं, दीपक केसरकरांची ही टीका। आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, फक्त ग्रामदेवता कुलदैवता मानतो। गिरिजा राऊतांचे आरोप विनायक राऊतांनी फेटाळले। गिरिजांनी किती दागिने आणले आणि किती सोबत नेले हे सांगावं, विनायक राऊतांचं आव्हान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।